मिनिटांनी एकत्र बदलतील. समजलं का तुम्हाला? बघा गणित लिहून घ्या. मग आता सेम असंच एक गणित देतो, घ्या. पुसू का हे? ओके, पुढचं गणित घ्या. 3 रस्त्यांचे सिग्नल 3 रस्त्यांचे सिग्नल, ट्रॅफिक सिग्नल म्हणा, पण मला जागा नाही म्हणून मी नुसतं सिग्नल देतोय. सिग्नल अनुक्रमे, अनुक्रमे म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा या क्रमाने, त्याला म्हणायचं अनुक्रमे. 48 सेकंद, त्यानंतर 72 सेकंद, व 108 सेकंदांनी बदलतात. जर ते 8:20 आणि 0 सेकंदांनी या वेळेला सारखेच बदलले, या वेळेला सारखेच बदलले, तर नंतर पुन्हा किती वाजता बदलतील? तुम्हाला अगोदर पण विचारू शकतात बरं का. अगोदर म्हणलं तर वजा करावं लागतं. मग इथं नंतर म्हटलंय, नंतर पुन्हा किती वाजता बदलतील. बघा, 3 ट्रॅफिक सिग्नल किंवा 3 रस्त्यांचे सिग्नल अनुक्रमे 48 सेकंद, 72 सेकंद व 108 सेकंदांनी बदलले. जर ते 8:20 सारखेच बदलले, तर नंतर पुन्हा किती वाजता एकत्र बदलतील. सार्थक, व्हिडिओ चालू ठेवा बाळा. सार्थक, हा, बंद करू नका. कशाला बंद करताय? बरं बरं, ठीक आहे. मग असू द्या. हा, सोहम सोनवणे, व्हिडिओ चालू ठेवा. हा, चला. मनस्वी सांगताय काय करायचं? मनस्वी, मनस्वी सांगताय काय करायचं? बरोबर, शाबास. मग काढा. किती आला सांगा बरं. हा, काढा. सोहम सोनवणे, काढा. निवांत बसू नका नुसतं. तृप्ती, मोबाईल सरळ करा. हा, सांगताय तृप्ती किती आलं? मला लसावी सांगा, मग त्याच्या पुढचं मी सांगतो तुम्हाला. मला लसावी तर सांगा की फक्त. बहुतेक तुम्हाला लसावीच मसावीच काढता येईल काय?
हा काढा काढा. हा व्हेरी गुड. कोणी सांगितलं? सार्थक. हा व्हेरी गुड. 432. आता नीट ऐका. 432. हा व्हेरी गुड ईश्वरी. तर बघा 432 हा लसावी आहे. पण आता ते हे सगळे सेकंद आहेत म्हणून आलेलं उत्तर पण लसावीचं सेकंदातच असतं. आता सेकंदाचं तुम्हाला मिनिटात बदलावं लागतं. नीट ऐका आता. सेकंदाचं मिनिटात बदलत असताना तुम्ही जर या ठिकाणी त्याला 60 ने भाग दिला, तर तुमचं उत्तर बघा बरं किती येतंय? सांगा बरं. 432 भागिले 60चं उत्तर किती येतंय? बघा बरं. बोला. 432 भागिले 60चं उत्तर किती येतंय? आता नीट लक्षात घ्या. इथं थोडी गंमत आहे. आता काय बघा. बऱ्याच जणांना वाटेल ऐका. इथं ऐका बरं का. तुम्हाला हे खरं तर 5वीत झालेलं असावं, असं समजतो मी. नसेल झालं तर लक्ष द्या. हे बघा, सेकंदाचं मिनिटात किंवा मिनिटाचं तासात बदलताना पॉइंटमध्ये जर उत्तर आलं आणि ते तुम्ही पॉइंटमध्ये लिहित असाल ना, तर ते चूक आहे पहा. कसं बघा. या ठिकाणी तुम्ही आता 60 ने भाग देताय. मी तुम्हाला ते सगळं सांगतो, पण आता अगोदरचा भाग आहे ना, तो तुम्हाला झालाय म्हणून जरा थोडंसं हा भाग अगोदर सांगतो. आता लसावी तुमचा 432 आलाय असं समजू आपण. मी अगोदर तरी पण क्रमानं सांगतो पहा. 432च्या पुढचा आता थांबा जरा बोर्डकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो आता. 5 सेकंदाचं मिनिटात बदलताना थोडी प्रोसेस वेगळी आहे. मी तुम्हाला जरा 2-4 उदाहरणं घेऊन मग 432 कडे येतो. अगोदर बघा 432 आलं कसं. तर पहा पहिला सिग्नल बदलतो 48 सेकंदानंतर. दुसरा सिग्नल बदलतो 72 सेकंदानंतर आणि तिसरा सिग्नल बदलतो 108 सेकंदानंतर. आता हे सगळे सिग्नल सेकंद आहेत तर उत्तर पण सेकंदातच येतं. आता बघा. तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. 2 ने जर तुम्ही भाग दिला तर 24 बेत्रिक 6 बेसंग 12 बेछत्तीस 72 होतात. बेपंचदा बेचोकार. पुन्हा एकदा 2 ने भाग जातो. कारण ही सगळ्यांच्या एकक स्थानी समसंख्या आहे. समसंख्या असली की 2 ने भाग जातोच. बे 12 24 बे 18 36 बे 27 54. मी डायरेक्ट करतोय. तुम्ही करा ते. बे 2 4 बे 7 7. आता पुन्हा तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे 3 3 चौक 12 3 संग 18 3 9 27. आता पुन्हा तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या इथं नाहीये. मग आता 2 ने भाग घालवा. हे बघा हा असतो मसावी. पण आपल्याला मसावीशी काही घेणं देणं नाही सध्या तरी. मग आता 2 संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. बे 2 4 बेत्रिक 6. 9 ला काही जात नाही आहे तसंच ठेवा. आता पुढे 3 ने भाग जातो. 3 1 3 3 त्रिक 9. 2 ला काही भाग जात नाही. आता बघा. बे 2 4 4 त्रिक 12 12 2 24 24 त्रिक 72 72 2 144. बघा 72 2 144 गुणिले 3 3 चौक 12 हातचे 1 4 त्रिक 12 ने 13 हातचे 1 432 लसावी आला. इथपर्यंत लिहून घ्या. मी तुम्हाला आता सांगतो. आता ह्याचं तुम्ही मिनिटात बदलत असताना नुसतं 60 ने जर तुम्ही भाग दिला तर तुम्ही 100% चुकणार. का सांगतो त्याचं उत्तर कारण सांगतो पहा. पहा मिनिटं ही 100च्या पटीत नसतात. जे आपण दशमान म्हणतो ना त्या दशमान पद्धतीमध्ये मिनिटं तास नसतात. मिनिटं ही नेहमी 60 मिनिटं 60 सेकंद झाले की 1 तास किंवा 1 मिनिट होत असतो. हे तर तुम्हाला कळतंय. सेकंद 60 मध्येच असतात. मिनिटं 60 मध्येच असतात आणि दिवस 24 तासामध्ये असतो. म्हणजे इथं कुठंही तुम्हाला दशमान पद्धतीमध्ये नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पॉइंटमध्ये उत्तर काढता, उदाहरण सांगतो तुम्हाला. हे एवढं झालं का लिहून सगळ्यांचं?
हा, आता ऐका मी काय म्हणतोय ते. बघा तुम्हाला आता हे 432 कडे जरा थोड्या वेळाने येऊ. आता मी काय सांगतो त्याच्याकडे जरा बोर्डकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला हे पुढं आपल्याला काळ, काम, अंतर, वेग म्हणजे तिथं पण उपयोगी पडणार आहे. तेव्हा पण तुम्ही चुकाल. त्यासाठी आत्ताच सांगतो. हे खरं तर 5वीचा भाग आहे. 5वीत हे तुम्हाला झालेलं असावं, असलं पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणत असाल नाही झालं तर त्यावेळी तुमचं लक्ष नसणार आहे. त्यामुळे तुमच्या आता लक्षात नाही ते. तर बघा, मिनिटं जर तुम्ही 72 आहेत, समजा 73 सेकंद आहेत, नीट लक्षात घ्या. आता 73 सेकंदांना 73 सेकंदाचा अर्थ काय होतो? 1 मिनिट आणि 3 सेकंद, बरोबर? हे तर क्लिअर आहे. 1 मिनिट आणि 3 सेकंद म्हणजेच, सॉरी 3 नाही, सॉरी 1 मिनिट आणि 13 सेकंद म्हणजे काय होतात? 73 सेकंद होतात, बरोबर आहे? आता नीट लक्षात घ्या. तुम्ही जर या ठिकाणी 73 ला जर 60 ने भाग दिला तर उत्तर किती येतंय बघा. हा पॉइंट जो शून्य जो आहे तो शून्याचा एक पॉइंट आपण वर दिला तर 7.3 डिवायडेड बाय 6. आता बघा, 7 एक 7 पॉइंटच्या नंतरचा 3 खाली घेतला 13 झाले, 6 दुने 12, पुन्हा एक घेतला 13 झाले, 6 एक 6. तुमचं उत्तर येतं 1 मिनिट आणि 21 सेकंद. हे चूक आहे 21 सेकंद. तुम्ही जर म्हणत असाल 1 मिनिट आणि 21 सेकंद हे त्याचं उत्तर आहे, तर हे चूक आहे. का चूक आहे? मिनिट कधीही 10च्या पटीत नसतात आणि 10च्या पटीत आलंय. मग आता काय करावं लागतं? तर ह्या 21 ला पुन्हा 60 ने भाग द्यावा लागतो. कसं बघा, हे बघा, 21 गुणिले 60 ने जर भागलं तर तुमचं उत्तर आता येतं 6 6 दुने 12. एक मिनिट, काहीतरी चुकलंय. माझा खूप भागाकार चुकला काय? एक मिनिट, माझा भागाकार चुकला वाटतं. एक मिनिट. तर बघा, इथं 13 यायला पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. तसंच आता तुम्ही बघा, तुम्हाला जर म्हटलं 78, थोडं मोठं घेऊ आपण, 178 सेकंद, हे जर आपल्याला मिनिटात बदलायचे असतील, मिनिट आणि सेकंदात, तुम्ही जर 60 ने भाग दिला तर बघा, आता 60 ने भाग दिला तर बघा 178 भागिले 60 केलं तुम्ही. मी तुम्हाला इथं उदाहरण करून दाखवतो. 178 भागिले 60. तर बघा आता 60 ने तुम्ही जर 60चा पाढा येतो तुम्हाला, 60 एक 60, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंच 30, 6 6 36, 6 सती 42, 6 आठे 48, 6 नवे 54, 6 दहा 60. 0 0 0 0 लिहिला. आता बघा भाग कितीचा जातोय. तुम्ही जर पाहिलं तर भाग या ठिकाणी जातोय 120 चा, म्हणजे 2 चा भाग जातोय. उरले किती? तर 58 उरले. नीट लक्षात घ्या. 58 जे उरलेत ते पॉइंट मधले आहेत पहा. आता इथं आपण पॉइंट घेऊया. नवीन संख्या झाली 580. काहीतरी चुकलं काय रे परत? हा, 580. तर बघा आता 580 जे आहे त्या 580 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 9चा भाग जातो, कारण पुढे 700. मग इथं पॉइंटच्या नंतरची संख्या घेतली म्हणून इथं 9 झाले. इथं उत्तर आलं 40, 540. इथं भागाकार आला पुन्हा 40. दुसरा शून्य जर घेतला, आता तुम्ही पॉइंटच्या नंतर किती शून्य घेऊ शकता. पुढचा शून्य खाली घेतला तर 400, आणि 400 ला भाग जातो 6 6 36, म्हणजे 60च्या पाड्यात. तर तुम्ही जर म्हणत असाल, आता ऐका, तुम्ही जर म्हणत असाल 2 मिनिटं 96 सेकंद, तर हे चुकीचं आहे. 2 मिनिटं 96 सेकंद याचं उत्तर नाही. 178 मिनिटं, सॉरी 178 सेकंद म्हणजे 2 मिनिटं 96 सेकंद होतात का? जरा थोडा अंदाज करून बघा तुम्ही. होतात का? नाही. कारण बघा, आता हे लक्षात ठेवा बरं का, उत्तर किती आलं आपलं? 2.96. याचा अर्थ तुम्ही जर म्हणत असाल 2 मिनिटं बरोबर आहेत, 2 मिनिटं बरोबर आहेत, हे पुढचं 96 मात्र चुकीचं आहे. 96 सेकंद होत नाहीत. तर याच पुन्हा एकदा तुम्हाला सेकंदात बदलावं लागतं. ते कसं बदलायचं? तर याला गुणिले 60 करावं लागतं.
तर बघा कसं, शून्य, नीट बघा आता, शून्य, साय साय 36, 9 × 54 आणि 9 × 54 आणि 3 × 57. तर हे काय आलं, तर हे पुन्हा एकदा सेकंद येतात, नीट लक्षात घ्या. याच तुम्हाला, तुम्ही आता बघा 178 सेकंदामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, 60, 60, 60, तर बघा हे 180 होतात, बरोबर. 60, 60, 180 होतात, आपल्याला 178च, मग 60, 60 चे 2 झाले, मग 120 जर याच्यातून कट केले तर उरतात किती, 58 उरतात, नीट लक्षात घ्या. 58च उरतात. इथं तुम्ही जर पाहिलं तर बघा 576 जे आलेत, तुम्ही नीट पाहता, इथं जे आहे ते इथं उरलेले जे आहेत ते 0.96 आहेत. ह्या 0.96 ला तुम्ही 60 न जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर तुमचं आलं 5760, 2 दशांश नंतर तुम्ही या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं तर या ठिकाणी उत्तर आलं 57.60, आणि पुन्हा हे 60 म्हणजे 60चा 1 इथं वाढतो, उत्तर आलं 58. बघा हे 58 उत्तर असं काढावं लागतंय. तर आता सोपं होतं तोपर्यंत तुम्ही काय करत होते, मोजून करू शकता. 60चा 1 मिनिट झाला, पुन्हा 60चा 1 मिनिट झाला, आणि शेवटचे 60 आणि 60 120 मधले उरले 58. पण नीट लक्षात घ्या, आता 432 सेकंद तुमचं उत्तर आलंय. तर याला जर तुम्ही आता 60 ने डिवाइड केलं तर बघा, 60 ने डिवाइड केल्यानंतर 432 ला तुमचं उत्तर किती येतंय बघा. किंवा तुम्हाला सोपं सांगतोय बघा, 6च्या पटीत जावा तुम्ही, 6 × 7, बरोबर. 7 मिनिटं तर येतात लक्षात तुमच्या, 7 × 7 = 42, एवढे सेकंद याच्यातून कट करा. 432 सेकंद जे आलेत त्यात 60चा पाडा 7 पर्यंत म्हटला तर उत्तर आलं 420 सेकंद. 420 सेकंद 432 मधून कट करा, उरले किती शेवटी सेकंद, अरे सॉरी, 12 उरले, 32 नाही, 12 सेकंद उरले, बरोबर. मिनिटं किती पूर्ण झाली, 7. बघा 432 सेकंद चा अर्थ होतो 7 मिनिटे आणि 12 सेकंद. कळलं का बघा, हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. लसावीच्या पुढचा हा भाग आहे. 432 सेकंद तुमचं उत्तर आलं होतं, पण 432 सेकंदाचा अर्थ होतो पूर्ण 7 मिनिटं त्यात आहेत लपलेली. 60, 60, 60, 60च्या टप्प्याने 7 मिनिटं त्यात आहेत. 7 मिनिटं म्हणजे 420 सेकंद आहेत. हे 420 सेकंद जर 432 मधून कट केले तर उरले फक्त 12 सेकंद. म्हणजेच 432 सेकंदाचा अर्थ होतो 7 मिनिटे आणि 12 सेकंद. हे एवढं आलं लक्षात. आता नीट बघा, तुम्हाला दिलेलं टायमिंग पाहता, तुम्हाला दिलेली वेळ होती 8:20 आणि 0 सेकंद. इथं ते तीनही सिग्नल एकत्र ब्लिंक झाले होते, एकत्र बदलले होते. त्याच्यात 7 मिनिटं आणि 12 सेकंद ऍड करा, नीट लक्षात घ्या. आता ऍडिशन सबट्रॅक्शन पण तुम्हाला जर विचारलं असतं अगोदर किती वाजता बदलली तर याच्यातून वजा करावं लागलं असतं. आता विचारलंय नंतर कधी बदलतील, तर नंतर म्हणजे अधिक आहे, तर नंतर हे सिग्नल जर पहिल्यांदा 8:20 बदलले असतील तर नंतर 8:27 आणि 12 सेकंदांनी हे सिग्नल पुन्हा एकदा एकत्र बदलतील. कळलं का तुम्हाला. तृप्ती, ईश्वरी, समजलं. ओके. सार्थक, हा, सोहम शिंदे, अंजली,
मनस्वी, अर्जुन. ओके. तर बघा या ठिकाणी हे जे गणित आहे ते गणित अशा पद्धतीने आहे. तर बघा तुम्हाला मी सेकंदाचं थोडस तो टॉपिक आहे तो समजून सांगतो पहा. एकच मिनिट हा. मला तुम्ही काय करा माहितीये का, हे सेकंद मला मिनिटात कन्वर्ट करून दाखवा बरं. 2च मिनिट हा थांबा. हे एवढं लिहून घ्या तोपर्यंत. हे घेतलं लिहून. हा. मी तुम्हाला आता सेकंद देतो. मला ते सेकंद म्हणजे किती मिनिटं आणि किती सेकंद यात कन्वर्ट करून दाखवा. नंतर आपण तासांचं पण पाहूया. कारण हे बघा लसावी तर आता तुम्हाला काढता येतोय. पण लसावी नुसता काढून इथं जमत नाही. तर इथं तुम्हाला मिनिटं आणि सेकंद सुद्धा काढता आली पाहिजे. मग सांगा आता 512 सेकंद म्हणजे किती मिनिटं आणि किती सेकंद सांगा. 512 सेकंद म्हणजे किती मिनिटं आणि किती सेकंद. 60च्या पाड्यात बघा ह्याच्या जवळची संख्या बघायची 512च्या आणि तेवढे त्यातून वजा केले की उरतात सेकंद आणि जेवढ्याने भाग दिला ते असतात पूर्ण मिनिट. बोला मग आता. बोला. अरे 60च्या पाड्यात ह्या 512च्या जवळची संख्या कोणती आहे. त्याच्यापेक्षा लहान. हा. 480 म्हणजेच 8 आहेत. 8 संग 48 बरोबर. मग हे 8 संग 48 म्हणजे 8 मिनिटं तर कन्फर्म झाली. मग आता उरली किती. उरलेली याच्यातून हे सेकंद एवढे वजा करा. किती उरले. 32 सेकंद. बघा लक्षात आलं का. म्हणजे तुमचं उत्तर येणार 8 मिनिटं 32 सेकंद. समजतंय का. ओके. पुढचं घ्या. हा. आता पुढचं बघा मी काय सांगतो ते. 2.12 सेकंद. 2.12 सेकंद म्हणजे किती मिनिटं किती सेकंद. एक मिनिट हा. मी चुकलो जरा थोडं सांगा. 2.12 मिनिटे म्हणजे किती मिनिटे आणि किती सेकंद. आता तुम्हाला सांगतो ऐका. आता कन्फ्युज होऊ नका. 2.12 मिनिटं म्हणजे हे 2 मिनिटं तर कन्फर्म आहेत. आता राहतो या 0.12चा. 0.12 म्हणजे 0.12 मिनिट आहेत. पण ही 12 मिनिटं नसतात. याला गुणिले 60 करायचं. याला गुणिले 60 करायचं. मग बघा 6ने आपण गुणू आणि एक शून्य देऊ आणि 2 दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह देऊ. बघा दशकाचा एक शून्य दिला 60 मधला. 6 दुने 12 हातचा एक 6 एक 6 आणि 1 7. बरोबर. नीट बघा मी काय म्हणतोय ते. 7 झाले. आता आणि शून्य. आता 2 दशांश स्थळानंतर या ठिकाणी काय करायचं. दशांश चिन्ह द्यायचं. तर बघा या ठिकाणी हे इथं झालं पॉइंट दिला. म्हणजे बघा 2.12 मिनिटं ही मिनिटं जर याच्यात मिळवली तर 2 मध्ये. एक मिनिट काहीतरी 1272. बरं थांबा एक मिनिट थांबा. हे जर सूत्र वेगळे हे अगोदर करा थांबा. मिनिटाचं सांगतो मी 2 मिनिट थांबा. इथं काहीतरी चुकलं माझंच. हा पुढचं घ्या.
493 सेकंद. हे आता मिनिटात बदला, मिनिट आणि सेकंद. थांबा एक मिनिट. हे करा तोपर्यंत. माझ्याकडून काहीतरी सूत्र चुकलं. 132 येते. नाही नाही नाही, थांबा. हे करा अगोदर. आठ मिनिट 13 सेकंद. कारण बघा 60 × 8 केलं तुम्ही. हे उत्तर येतं 480. म्हणजे 8 मिनिटं तर कन्फर्म आहेत. 8 मिनिटं तर कन्फर्म आहेत. मग 8 मिनिटं कन्फर्म आहेत म्हटल्यावर या ठिकाणी तुम्हाला 480 जर याच्यातून वजा केले तर उरतात 13 सेकंद. म्हणजे तुमचं उत्तर येणार 8 मिनिटे आणि 13 सेकंद. एवढं तुम्हाला समजलं बघा. ओके. बर, आपण या ठिकाणी थांबूया. आता बघा, अजून बरेच प्रकार आहेत यात. ते प्रकार तुम्हाला टप्प्याटप्प्याने. आता उद्या आपला उद्या एक तास होईल. त्याच्यानंतर निवडणुकीमुळं रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस आपला तास होणार नाही. आपला तास उद्या होईल हा. रविवार, सोमवार आणि मंगळवार. कारण आम्हाला आदल्या दिवशी जावं लागतं. इलेक्शन 7ला आहे. त्याच्यामुळं रविवार, सोमवार आणि मंगळवार हे 3 दिवस तास घ्यायला जमणार नाही. मी तुम्हाला पीडीएफ टाकतो प्रॅक्टिससाठी. पीडीएफ सोडवा तुम्ही. जेवढा भाग झालाय त्याच्यावर आधारित पीडीएफ टाकतो, त्या सोडवत बसा तुम्ही. आपण नंतर उद्याचा होणार आहे बरं का. उद्याच्या नंतर मग नंतर डायरेक्ट आपण बुधवारीच भेटूया. उद्या आहे त्या रेग्युलर टायमिंगला आपले तास होतील. ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. गुड नाईट. काय म्हणते ओबी? बाय बाय. ओबी काय म्हणते? बरं बरं. बाय. तृप्ती समजतंय ना तृप्ती? ओके. ठीक आहे.